अडचण ऐक्यामध्ये ही आहे की नेते एकत्र आले तरी जनता एकत्र येत नाही. जनतेचा आग्रह आहे की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. पण आमच्या समाजामध्ये प्रत्येक जण ऑल इंडियाचा अध्यक्ष बनण्यासाठी उत्सुक असतो आणि कुठलाही गट स्थापन झाला की तो लगेच ऑल इंडियाचा अध्यक्ष लावतो. तर ठीक आहे, ते लावतो म्हणजे त्यांनी व्हायला हरकत नाही. तर आता एक तर जनतेनी सुद्धा लक्ष देणं त्यांना आवश्यक आहे की नवीन गट होऊ नये, यासाठी जनतेकडून प्रयत्न होणं त्यांना आवश्यक आहे. पण जनताची भावना चांगली आहे. जनता प्रामाणिक आहे आणि सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं ही त्यांची इच्छा पण आहे. आणि आमचा समाज गोरगरीब असला तरी स्ट्रॉंग आहे. तो ऐक्यासाठी अत्यंत ऍक्टिव्ह राहणार असा आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांनी थोडा प्रभावित आहे. बाबासाहेब नसते तर आमचं काय झालं अशी त्यांच्या मनामध्ये भावना आहे. त्यामुळे ऐक्यामध्ये अडचण हीच आहे की म्हणजे बाळासाहेब जो येत नाही तो लोकांना ऐक्य वाटत नाही. बाळासाहेबांनी ऐक्यात आलं पाहिजे, त्याचं नेतृत्व केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि जनतेने नवीन गट होऊ नयेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आता 4 गट होते आमचे मुख्य. आता काल याच्यामध्ये म्हणजे अनेक गट छोटे मोठे तर सगळे याच्यामध्ये आले. तर नवीन गट होऊ नयेत याची काळजी थोडी जिल्ह्यातल्या लोकांनी घ्यावी आणि जिल्ह्यातल्या लोकांनीच असा निर्णय घेतला पाहिजे की आम्ही नवीन गट होऊ देणार नाही. काही ते गट आहेत तेच कसे एकत्र येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे. तर असं झालं तर ऐक्य होऊ शकेल आणि पुन्हा तो ऐक्य फुटणार नाही. कारण एकदा आरपीआयचे 9 MP होते, त्यानंतर आरपीआयचे 4 MP 98 मध्ये होते आम्ही एकत्र असताना. नंतर 2च राहिले, प्रकाश आंबेडकर आणि मी. नंतर मी एकटाच राहिलो तिसऱ्यांदा. तर ऐक्य झालं तर एक आपली मोठी ताकद आहे. आम्ही स्वतःच्या बळावर निवडून येत नाही, पण दुसऱ्यांना कुणाला सत्तेवर आणायचं एवढी मतं आमच्याकडे आहे. आणि जरी आरपीआय मध्ये गट असले तरी माझा 30-35 वर्षाचा अनुभव असा आहे की रिपब्लिक माझा गट ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि त्या बदल्यामध्ये मला सत्ता मिळते. तर त्यामुळं माझा गट म्हणजे माझा गटाचा विषय नाही आहे, परंतु काँग्रेस सोबत मी होतो तरी त्यांना तर सत्ता मिळालेली आहे. बीजेपी सोबत सेनेसोबत आलो तर त्यांना सत्ता मिळालेली आहे. मी नरेंद्र मोदींच्या सोबत आलो त्यांना केंद्रामध्ये सत्ता मिळालेली आहे. माझ्याच मिळाली असं माझं मत नाही, पण महाराष्ट्रामध्ये मात्र आरपीआयचा माझा गट ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते. आता ऐक्याबद्दल मी प्रामाणिकपणे माझा प्रयत्न अनेक वेळेला राहिलेला आहे आणि नेतृत्वाच्या वादामध्ये न पडता बाळासाहेब हे सिनियर नेते आहे. त्यांनी जर पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं तर समाज एकवट होऊ शकतो आणि मग नंतर काय गट होणार नाही त्याची काळजी नंतर घेतली पाहिजे. कारण अनेक वेळेला आता म्हणजे दलित पॅंथर आम्हाला बरखास्त करावी लागली ऐक्यामध्ये, भारतीय दलित पॅंथर. आता दलित पॅंथरच्या नावाने काम करणारे 10-20 गट आहे आणि संघटना वेगवेगळ्या होतात. सामाजिक काम करण्यासाठी ठीक आहे. आणि आता आरपीआयला हे करणं आवश्यक आहे की एक आमचा पक्ष सोशल कामामध्ये ऍक्टिव्ह आहे, पॉलिटिकल कामामध्ये आम्ही तेवढे ऍक्टिव्ह नाही. पॉलिटिकल निवडून येण्याची कॅपॅसिटी आपल्याला आहे, पण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आमदारकी लढवायची आहे, खासदारकी लढवायची आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका, तर त्या ठिकाणी चांगली तयारी करणं आवश्यक आहे. आणि येणाऱ्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवावी आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवावं. म्हणजे आरपीआयला काही जागा द्याव्यात. आता इथे चंद्रपूरची महानगरपालिका आहे, मुनगुटीकर साहेबांची मी बोलणार आहे आणि इथं काही जागा आम्हाला थोड्या जर मिळाल्या तर या ठिकाणी बौद्धांची संख्या मोठी संख्या आहे पॉप्युलेशन मध्ये. त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अनाऊन्स केलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी महायुती म्हणून महायुती होईल त्या ठिकाणी लढायचंच आहे. ज्या ठिकाणी काही जागा वाटपामध्ये वाद झाला आणि जरी आम्ही एकत्र आलो नाही तरी एकमेकाच्या विरोधामध्ये बोलायचं नाही असं त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे. त्याप्रमाणे बघूया आता महापालिकाच्या जानेवारीमध्ये येत आहेत, डिसेंबरमध्ये कदाचित जिल्हा परिषद पंचायत समिती येतील
त्या निवडणुकीमध्ये असं व्हावं अशी आमची इच्छा आहे. चला, थँक्यू. चला. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.